नमस्कार, एबीपी माझावर आपण पाहताय 10च्या बातम्या. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत. आजचा दिवस गाजला तो शेतकऱ्यांच्या संपानं, आंदोलनानं, आणि यामुळे सगळा महाराष्ट्र ढवळून निघाला. शेतकऱ्यांच्या संपामध्ये आज एका शेतकऱ्याचा जीव गेला आहे. ही आतापर्यंतची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी. पिंपळगाव जलाल टोल नाक्यावरील किसान क्रांती मोर्चामध्ये सहभागी झालेल्या अशोक शंकर मोरे यांचा मृत्यू झाल्याचं कळतं. अजय सोनावणे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. अजय, काय माहिती आहे याबद्दल आणखी सविस्तर सांग. हॅलो अजय, काय माहिती आहे याबद्दल? कोणा शेतकऱ्याचा मृत्यू झालाय, कधी झालाय हा मृत्यू, सविस्तर माहिती सांग. मिलिंद सर, विषय असा आहे की आज सकाळपासून हे येवल्याच्या टोल नाका जो आहे पिंपळगाव जालाचा, इथे आंदोलन सुरू होतं. सकाळी आंदोलन सुरू झालं, वाढता गर्दी वाढली, अनेक शेतकरी तिथे जमले आणि त्याच वेळेला दुपारी अचानक तिथे शेतकऱ्यांनी काही अतिरेक केला आणि त्यामुळे पोलिसांचा संयम तुटला. पोलिस आंदोलकांना रस्त्यावर गर्दी करू नका, तिथे थांबू नका असं सांगत असताना अचानकपणे पोलिसांवरती दगडफेक करण्यात आली आणि या दगडफेकीनंतर पोलिसांनी जेव्हा लाठीचार्ज सुरू केला त्यावेळेला तिथे पळत असताना आणि उन्हाचा तडाखा असताना अशोक मोरे नावाचे जे नाटेगाव कोपरगाव तालुक्यातील होते, म्हणजे पिंपळगाव जलाल आणि नाटेगाव हे त्या बाउंड्रीवरती असलेलं गाव आहे, त्या ठिकाणचे हे शेतकरी होते आणि हे पळत असताना यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झालेला आहे. त्याच्यामुळे अनेक शेतकरी खूप हवालदिल झालेले, म्हणजे ही घटना अशी घडायला नको होती, परंतु तिथे काही असंघटित लोक पण घुसल्यामुळे हे प्रकरण वाढत गेलेलं होतं आणि त्यामुळेच पोलिसांना लाठीचार्जचा निर्णय घ्यावा लागला आणि त्यातूनच हा प्रकार घडलेला आहे. अजय, अतिशय धक्कादायक आणि अतिशय दुर्दैवी, दुःखद अशा प्रकारची बातमी आहे. तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल.